तुमचं बीपी पल्स रेट सगळं नॉर्मल आहे. मला नक्की सांगा तुम्हाला नक्की काय त्रास होतोय. डॉक्टर काय आता मराठी. ऍक्च्युली मला असे रात्रीची ना स्वप्न पडतात आणि असे स्वप्नामध्ये माकडं दिसतात ना मला ते चिडवून दाखवतात. काका तुम्हाला किती वेळा सांगितलंय रात्री झोपताना काहीतरी छान मनमोहक दृश्य बघायचं. बघायचं खूप प्रयत्न करतो आणि दिसतात सुद्धा. मग? अशा चकण्या देखण्या मुली अशा नाचताना दिसतात. काका आता कशाला तुम्ही मुली बिली बघता. झालं आपलं नाही वय नाही आता. म्हणजे मी त्यांना बघतो पण त्यांच्या जवळ जातो त्यांना हात लावतो तर ते माकड होतात आणि कान फारून फोडतात. वर झाडं झुले, ते चिडीविड दाखवतात. अहो, काका आता झालं ना वय. कशाला जायचंय तुम्हाला जवळ. लांबून बघायचं. लांबून सगळं मनमोहक दिसतं. लांबून ही काय फालतूगिरी. लांबून कसं काय होणार. जा आता काही झालेलं नाहीये तुम्हाला. बरं मी काय म्हणतो 2 गोळ्या तरी द्या ना म्हणा. काही गोळे बिले काही भेटणार नाही तुम्हाला. काही झालेलं नाही. कशाला पाहिजे तुम्हाला गोळ्या. जाताना जेम्सच्या गोळ्या घेऊन जा वनिताकडनं. सिस्टर सिस्टर अरे बापरे 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 सॉरी सिस्टर सिस्टर हा. यार चक्कर आली चक्कर आली डॉक्टरला बोलवा. हा थांबा तुम्ही इथे बसा. डॉक्टरांना विचारते. ये पाहिजे लवकर ये चक्कर आली तुला. हा 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 डॉक्टर चक्कर आली ना. बाहेर एक पेशंट आलाय बेशुद्ध पडलाय. आत घेऊ का. नाही हॉटेलला घेऊन जा. कॉमेडी काय कॉमेडी करू का. त्यासाठी बोलवलंय ना. आता मरताय तुम्ही लय असणार एक पेशंट आलाय बाहेर जा. हॉस्पिटलकडे जा. कोण पेशंट आलाय ना. अरे अगं, आता हसत बसणार आहेस का. पेशंट आलाय जा ना बाहेर. अयो गौऱ्या हा अरे कुठे डॉक्टर मला बघायचंय तिला. अरे बाबा माझं लग्न झालं की बघशील ना. हा आणि हे बघ ए भाई आपलं आधीच सांगतो तुला मी. आपलं काय ठरलं होतं नंबर मिळाला तर तू नॉर्मल व्हायचं तोपर्यंत अजिबात व्हायचं नाही. म्हणजे तू ओळखतोस तिला. मी ओळखत नाही रे. आपल्या एरियात तिने नवीन क्लिनिक टाकलंय. काय चिकली दिसते यार डॉक्टर. काय सांगू तुला यार. आपला दिल आला त्याच्यावरती यार. पण लक्षात ठेव नंबर मिळाला की नॉर्मल व्हायचं. आता तू मला ओळखत नाही मी तुला ओळखत नाही. कोण तू. कोण तू तू कोण. तू कोण रे. मला माहितीच नाही ना तू कोण. चल चल आपलं जायचं आपलं. लय कॉमेडी होणार आहे. डॉक्टरांनी बोलवलं. काय बेकार आहे. डॉक्टर. काय झालं ना. त्यांना चक्कर येते. अरे हा, चक्कर, काय लक्षात चक्कर. नाही अरे हा, हा, याला चक्कर आली. अरे बापरे. काय झालं ह्यांना. असे बेशुद्ध पडले. हे माहित नाही ऍक्च्युली काय झालं माहिती का. मी ना माझ्या गाडीने आपलं हे कुठली गाडी ठरवून घ्या. हा गाडीने जात होतो. बघितलं रस्त्यावरती तर हा पडलेला होता. हा. म्हटलं अरे हा माणूस कोण आहे यार. मी गेलो दोघा तिघांना विचारलं अरे भाई ये भाई ये कोई है क्या इसका कोई है क्या ए भाई. तर कोणी काय बोलायला तयारच नाही. अरे बापरे. मग म्हटलं यार हे आपलं काम आहे. हो. उचललं डायरेक्ट तुमच्याकडे घेऊन आलो. क्या बात आहे यार. हा. खूप खूप चांगली गोष्ट केली तुम्ही. हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. बाहेर ऊन वगैरे आहे ना त्यांना विकनेस आला असेल. मी हा, त्यांना हा. इंजेक्शन देते आता. हा काळजीचं काही कारण नाही. थोडा वेळ आपण त्यांना इथे झोपायला देऊ. हा, हा, हा हा. पण खरंच खूप बरं केलं आता तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात. म्हणजे ओळख पाळख नसताना तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी थांबलात. त्यांना दवाखान्यात घेऊन आलात. तुमच्यासारख्या माणसांची ना समाजाला फार गरज आहे. येस येस इट्स अ गुड व्हर्च्यू. वरची वर मी असं सगळं करत असतो. आरामात 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 आरामात. सावकाश तुम्ही पडून राहा. हा हा इंजेक्शन दिलंय आता तुम्ही आराम करा. मॅडम हा मी इथंच राहतो बाजूला. बर. हे तुमचं नवीन क्लिनिक आपल्या एरियातलं ना. हो नुकताच सुरू केलंय. वा आता आपली भेट होत राहील. कसं काय तुम्ही असेच ओरडत फिरत असता का. नाही मी ओळखत नाही फिरत. तुम्ही आराम करा. बसू मी. हो बसा. मी ओळखत नाही फिरत. काय या दवाखान्यात जितके पण पेशंट येतात हा. ना सगळ्यांना मीच घेऊन येतो. काय सांगता. हो जाम ओळख आहे आपली इथं. बर. म्हणजे काय काय हो रे? लोकांच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. म्हणजे पेशंटना प्राण्यांना सगळ्यांना मीच आणून इकडे ऍडमिट करतो. क्या बात है. हे सोशल वर्क आहे ना. नाही, आपलं बरोबर कामच तसं आहे. नाही, बरोबर हो. आहे. तुम्ही फार फार बरं झालं तुम्ही त्यांना इकडे घेऊन आलात. खरंच मला ना अशी गरजेला धावून जाणारी माणसं खूप आवडतात. अरे थँक्यू सो मच. कावताय 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 कावताय. गौऱ्या काय
चिकनी आहे यार, कडक आहे डॉक्टर, मला पण नंबर पाहिजे हिचा. पागलच का बे बोला ना. काय म्हणतायत ते काय म्हणताय बाहेर ऊन आहे हा. ना, उन्हामुळे त्याला चक्कर आले, त्यामुळे कळत नाही काय बोलतोय ते. मॅडम आपलं कामच तसं आहे. तुम्हाला सांगतो मागे, म्हणजे तुम्हाला म्हटलं ना लोकांच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता. मागे एक वटवागुळ विजेच्या तारेला उलट लटकलं होतं. अरे बापरे. मी 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 आपलं असलं मैं तो रस्ते से जा रहा था और घेतलं. अरे बोला ये वटवागुळ नहीं, इसको कोई है क्या, ये वटवागुळ, ये वटवागुळ है भाई है. बोलो कोण ऐकायला तयारच नाही. क्या हुआ क्या हुआ. मी गेलो पायपावर चढलं, त्या वटवागाला काढलं, बोला ये भाई जान नहीं छोड़ने का, मैं दवाखाना लेके जाएगा. ऐकलं त्यांनी. मग गेलं 3 वेळा. मी बोला शिल्लक आहे शिल्लक आहे अजून शिल्लक आहे. मी गेलो धावत धावत त्याला हॉस्पिटलला ते दवाखान्यात वटवागुळ मग वाचलं. थँक ते वाचलं वटवागुळ. तुम्ही किती दयाळू आहात हो. किती छान स्वभाव आहे तुमचा. दिवसभर काम करतो मॅडम आपण, समाजसेवा वगैरे दिवसभर करतो. माझी आई मला म्हणाली किती काम करतोस, दमशील, एखादी डॉक्टर मुलगी बघत लग्न कर. आता मी लाख तयार हो डॉक्टर मुलीबरोबर लग्न करायला. ती मुलगी तयार पाहिजे ना. आता माझं कसं सकाळ दुपार संध्याकाळ फक्त सोशल वर्क चालू असतं. बरोबर. बाकी तुमचा काय विचार आहे लग्न बिग्नाचा काही म्हणजे नाही मी सांगितलं असं की हो की नाही. बरोबर ना, सोशल वर्क महत्वाचं, दुसरं काही नाही. आणि आता गेल्या महिन्यात ते तर महत्वाचं राहीलच, आम्ही रक्तदाब शिबिर भरवलं होतं. रक्तदान म्हणायचंय का. बघा तुम्ही असं काहीतरी बोलता मग त्यांना ठसका लागतो. नाही ते रक्तदान शिबिर भरवलं होतं. महिन्यातून 3 वेळा भरवलं होतो मी. 3 वेळा. हो, पहिल्या वेळेस प्रसाद ओक सर आले, बर. दुसऱ्यांदा प्रभाकर मोरे आले, अरे वा. आणि तिसऱ्यांदा ते प्लॅटॉनिक लव सई तामणकर त्या पण आल्या. बापरे एवढे सेलिब्रिटीज येतात म्हणजे आपल्या एका रिंगवर मी कॉल नाही करत, फक्त रिंग देतो, फोन कट करतो. का. त्यांना कळतं अरे गौरन रिंग दिली म्हणजे कुठे कार्यक्रम आहे, गेलं पाहिजे. अरे चला 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 चला. भारी आहे. रिलेशन तसे मेंटेन केलेत ना, आपलं कामच आहे ना सोशल वर्कचं बाबा. बरोबर आहे. मग करेक्ट आहे. आणि त्याच्या मागच्या वर्षी अजून एक म्हणजे एक छोटासा कार्यक्रम केला, मोती लिंबूचं शिबिर. मोती बिंदू असेल होते. मोती बिंदू. तुम्हाला सांगितलं ना तुम्ही असं काहीतरी बोलत जाऊ नका मग त्यांना ठसका लागतो. तुम्ही पडून राहा. काय झालं, काय ऐकू झालं? नका, पडून राहा. अरे झोप ना बाबा. आराम कर. अरे बाबा झोप. अरे जायला ना, झोप झोप झोप. तर मी मोती बिंदूचं शिबिर ठेवलं होतं. तर मी शिबिराला कोणाला बोलवलं असेल. कोणाला. ओंकार भोजने. आई शपथ. मग, खरंच? हा. फक्त रिंग दिलीत ना, रिंग दिलीत, कॉल कट केला. बरोबर. आई शपथ मॅडम काय मन कवड्यात हो तुम्ही. Thank you. पण लक्षात ठेवा याच्या पुढे जर कधी मी तुम्हाला रिंग दिली ना तर समजून जायचं की गौऱ्याने तुमको याद किया आहे. नाही म्हणजे शिबिरासाठी बोलवलंय. तुमचं पण शिबिर भरू ना आपण. तुमचं शिबिर असेल ना मला सांगा, मी भरवतो. कसं आहे ना, मी माझ्या संस्थेमधून महिन्याला 1000 ऑपरेशन करतो. 1000. सगळा खर्च आपली संस्था करते. सगळा खर्च. म्हणजे काय एकदम खतरनाक आपली संस्था तशी आहे. मला आवडलंय हे. मी येईन तुमच्या उपक्रमांना वगैरे. नक्की नक्की तुम्ही रिंग नक्की. द्या, मी येईन. हो मी रिंग देईन ना. रिंग द्यायला तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. ओ येस घ्या ना. बरं, हा. चला आता बरं वाटतंय. हो निघालं तरी चालेल. नाही कुठं बरं वाटतंय. मॅडमने सांगितलं आराम करा, अजून बरं नाही वाटत आहे. ओ हॅलो, मी डॉक्टर आहे ना, मी सांगू. तुम्ही बसा जरा, इतक्यात वेळ झालेला नाही तुमची. हा डॉक्टर. कळलं ना, आता बसशील ना. हा. बस मग जरा वेळ लागला सांगायला. नंबर माझा कार्ड नंबर आहे त्यावर. वा डॉक्टर शिवानी, काय नाव आहे यार. तेरी शिवानी शिवानी तेरी शिवानी. काय इंडियन आयडल वाटलं काय. नाही हो मग? मॅडम. अहो तुमचं कसं पोएटिक नाव आहे ना, म्हणून जरा म्हटलं की तेरी शिवानी. बरं थांब ना जरा. मॅडम तुम्हाला माझ्या नंबरने मी आहे ना मेसेज करतो. सेव्ह करून घ्या. बघा आलाय का बघा. सेव्ह करून घ्या. माझा नंबर आहे. काय मेसेज पाठवलाय तुम्ही मला. काय. तेरी जुल्फे है बादल, तू मेरी गझल, मैं तेरा शायर. स्पॅम मेसेजेस पण बरे येतात हो मला यापेक्षा. ही काय गझल आहे का काय. नाही सॉरी मॅडम, काय गझलच्या बाबतीत जरा मी प्रीमॅच्युअर आहे. ॲमेच्युअर म्हणायचंय का. चला आता तर निघायलाच हवं. खूप बरं वाटतंय. थँक्यू. थांब ना यार. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. अरे मी डॉक्टर नाहीये.
त्या डॉक्टर आहेत. अच्छा त्या हा, आहेत, त्या आहेत का thank डॉक्टर? you. सो ब्युटिफुल डॉक्टर. गप्पा गप. डॉक्टर आय लव्ह यू. ओ, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. यू आर सो गोरेगाव, गॉर्जियस. वा, वा. थँक्यू. ह्या डोक्यावर परिणाम झालेला बरं का मी नाही नाही, सांगते. ह्यांच्या कॉमेडीला गोरेगावला घेऊन गेलं पाहिजे. डॉक्टर मला बोलू दे ना यार. हा. काय 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 म्हणताय काय नाही परत तेच मला म्हणतो देवासारखे धावून आला, मला वाचवलं. अरे ठीक आहे ना यार, इट्स माय वर्क, सोशल वर्क यार. थँक्यू. मला खूप बरं वाटतंय आता आणि आम्ही निघतो आता. ते मी चला. ठरवू का? हॅलो हॅलो, मी ठरवू, मी डॉक्टर आहे ना, बसा. नाही, चला. राहू दे. नाही, जाण्याच्या आधी मला असं वाटतं तुमचं बीपी चेक करणं खूप गरजेचं आहे. आपण बसा. केलं की मग अशी. हा. नाही पण आता परत तुम्हाला चक्कर बिक्कर आली तर मग हे काय तुम्हाला परत घेऊन येणार नाही. बरोबर. हा? आपण सगळं ना एकत्र अच्छा चेक करून हो, घेऊ. हो, हो, हा? हळू डॉक्टर ते. माय गॉड, काय 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 झालं? ह्यांचं बीपी वरखाली होत आहे. हा, ते होणारच. ते हा पसरलाय ना खूप मध्ये. ए, नाही नाही काय नाही. अरे तू नको ना यार, बघितलं बीपी किती वाढला तुझा. ते माझं असं बीपी वाढत जातं म्हणून आय गेस डिझिनेस आला असेल. नाही पण नाही ते काही नाही, एक मिनिट मला कळलंय काय झालंय. तुम्हाला कसलं काही टेन्शन आहे का? तुम्ही मला सांगा, मी ऐकते, तुम्ही सांगा मला. बोला. बापरे. अशी ऐकणारीच हवी होती कोणतरी. डॉक्टर. हा डॉक्टर ते काय आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे. एवढ्या फॅक्टरीज आहेत, एवढ्या कंपनीज आहेत आणि एवढ्या गाड्या आहेत, काही विचारूच नका. म्हणजे मोजायला पण वेळ नाही माझ्याकडे. काय सांगता? आणि पैसा एवढा आहे ना, मुंग्या लागल्या पैशाला. एवढा पैसा तुझ्याकडे खरंच? आता तू सोशल वर्कर आहेस तर मी इंडस्ट्रियलिस्ट होऊच शकतो नाही का? आणि एवढं कमवतो, एवढं काम करत असतो, पण शेवटी आजी म्हणते मला की काय बेटा एवढं काम करतोयस तर एक कोणती तरी डॉक्टर मुलगी बघून घे लग्नासाठी. तुमची पण आजी म्हणतेच का? नाही डॉक्टर कसं प्रोफेशन एक असं नोबल प्रोफेशन झालेलं आहे ना, म्हणून त्या असं कोण मिळणार आहे मला डॉक्टर मुलगी, सुंदर डॉक्टर मुलगी कोण मिळणार तुमच्यासारखी? नाहीच मिळणार. ऑफकोर्स. आणि असं कोण तुमच्यासारखी दिसलीस तर असं मी डायरेक्ट कसं काय विचारणार ना. मारबीर दिला तर? नाही मारबीर असं काय नाही, पण माझ्याकडे खूप पैसा आहे हा. म्हणजे काय होतं तुम्हाला काय काम करायची गरजच लागणार नाही. मला कशाला, मला आहे ना क्लिनिक. नाही तुम्हाला म्हणजे जी कुणी माझी बायको असेल तिच्यासाठी डायरेक्ट 20 मजली हॉस्पिटलच काढेन ना मी. असे खूप सारे बेड, 100 बेड, 200 बेड, काय प्रश्नच नाही. एवढे सगळे बेड कशाला पाहिजे? हं? एवढे सगळे बेड घर नाही बांधणार आहेस? त्यात मी 10 बेडरूम करेन, कळलं का? हे बेड वेगळे. क्या बात है. अरे मूर्ख यू नो दिस गाय, दिस स्टुपिड इडियट गाय. मी माझ्याकडे नंबर 1 बुलशिट गाय. हसू नको. हसू नको. हा ठीक आहे ना, पैसा सगळं नसतं, कळलं ना? हो. माणसाचं मन मोठं पाहिजे. आता माझ्याकडे नाही एवढा पैसा, नाही एवढ्या गाड्या, नाही एवढा पैसा, काहीच नाही माझ्याकडे. पण मी ऐकले कुठेतरी एक मोठा बिझनेसमॅन बोलला होता की तो बोलला की माझ्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही, ओ, माझ्याकडे खूप गाड्या आहेत पण समाधान नाही. मग त्याने काय केलं, 200 चेअर्स अपंगांमध्ये वाटल्या क्या बात है. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना कळलं की रे खरा आनंद जो आहे तो लोकांमध्ये आहे, त्यांच्या हास्यामध्ये आहे. पैसा तर आहे पण मन मोठं पाहिजे. नाही माझं दोन्ही मोठं आहे. पैसा आहे माझ्याकडे, माझं मन मोठं आहे. माझी 60% प्रॉफिट मी डोनेट करत असतो. 60%? टाटा नंतर तुम्हीच. मीच. क्या बात है. वा वा. माझं एवढं नाही, म्हणजे टाटा वगैरे एवढं नाही माझं. माझं थोर समाजसेवक अरुण कदम ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं काम करतोय. शेवटी काय पैसा तर आहे पण कसं समाधान महत्वाचं आहे, मन माणसाचं मोठं पाहिजे ना, ते Correct महत्वाचं आहे. correct हा. नाही, आणि ह्यांचं मन किती मोठं आहे म्हणजे नाही, किती मोठं आहे. मला ना आता लक्षात आलंय ऍक्च्युली. तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही रेग्युलर पेशंट्स आहात, पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की काय थोर समाजसेवक, थोर इंडस्ट्रियलिस्ट वगैरे. माझं मी भाग्य म्हणायला पाहिजे की तुम्ही माझ्या या छोट्याशा क्लिनिक मध्ये आलात. सो आता ना मला काय वाटतं, मी काही तुम्हाला असंच जाऊ देऊ शकत नाही. अरे थँक्यू मॅडम. तुमचं मन मोठं आहे आणि तुम्हाला जपण्याची गरज आहे. तुम्हाला जपण्याची जबाबदारी माझी आहे. Yes. कसं आहे, आता ह्या केसेस मध्ये ना इंटरनल इंजुरी वगैरे झालेली असू शकते, त्यामुळे आपण काय करू, मस्त MRI करू, काय बेसिक आपण स्कॅन बिन टेस्ट बिस्ट करू आणि रिझल्ट आले ना, चटकन वेळ मिळाला तर
ऑपरेट पण करून टाकू. वा हा करा करा याला लागलाय मार लागलाय नाही, केलंच पाहिजे. नाही खरं. ऑपरेशन वगैरे नाही नाही अहो, काय कसं असतं रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये ना काही क्लॉट काही गाठ बीट आली ना तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मग परवा माहितीये का आमच्याकडे असेच एक पेशंट आले होते सारखी चक्कर येते सारखी चक्कर येते अशी तक्रार घेऊन. मी नाहीये. आणि आम्ही त्यांच्या टेस्ट केल्या आणि टेस्ट मध्ये आमच्या लक्षात आलं त्यांना एक फुफ्फुसच नव्हतं. काय एक अख्खं फुफ्फुस. फुफ्फुस नव्हतं त्याला त्यांना फुफ्फुसच नव्हतं. फुफ्फुस आम्ही लावलं. काय सांगताय आम्ही लावलं त्यांना. मी स्वतः मी त्यांना फुफ्फुस लावलं. माझ्याकडे आहे फुफ्फुस. नाही नाही ह्यांचं पण असं असू फुफ्फुस नाही यार. शकतं. नाही नाही, मला ह्यांच्याकडे बघूनच असं वाटतं ह्यांच्याकडे ना फार फार तर अर्ध वगैरे असेल. नाही, माझ्याकडे नाही, पूर्ण नाही, फुफ्फुस आहे. नाही, मला नाही. काही मी काय झालेलं म्हणते, नाही, नाहीये. नाही, ऐका मी काय म्हणते आपण ना मस्त पोट बीट फाडून आपण मस्त फुफ्फुस तपासून घेऊ आणि काय न्यूरोलॉजिकल वगैरे प्रॉब्लेम असेल तर आपण कवटी पण फोडून टाकू. काय बोलताय हो? थांबा जरा. ऐका तर शिवणकाम वगैरे नंतर होतं त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि बघा कसं आहे बॉडी उघडलीच आहे ना. मी काय म्हणते बॉडी उघडलीच आहे तर आपण हार्ट पण तपासून घेऊ. अरे काय दिवाळीची साफसफाई करताय आतमध्ये उघडलीच आहे. ऐका ना Oh my God. इतका मोठा कोइन्सिडन्स आहे ना. आज ना आपल्याकडे एक हार्ट पण अवेलेबल आहे ट्रान्सप्लांट साठी. 1 हार्ट फॉर यू. ए करायचा नाही नाही मारी डॉक्टर बोला कर आपण तयारी ऐका ना ऐका ना डॉक्टर मी खोटं बोललो. मी नाही हो तेवढा श्रीमंत. मी खूप गरीब आहे. मला मरू द्या ना. माझी काय काळजी करू नका. मला मरू द्या. नाही नाही, हे बघा तुम्ही खोटं बोलताय ते मला कळलंच होतं पण मरू द्या असं कसं. ह्यांचा विचार करा हे केवढी काळजी करताय तुमची. हे माझी काळजी करतात. अहो चायनीजच्या गाडीवर डिश धुवायला आहे. हा माझी काळजी करणार आहे. एक मिनिट नाही मला मी चायनीजच्या गाडीवर एक मिनिट मी चायनीजच्या गाडीवर भांडे घासतो मी म्हणजे काय अबे तेरा मुंह देख झूठ बोलता कितना तू नाही मी काय म्हणते हे तुमचा सगळा खर्च उचलतील ना. ह्यांची संस्था आहे नाही. मोठी संस्था आहे आणि तुमच्यासाठी काय हो बेसिक 8-9 लाख खर्च होऊन जाईल. 8-9 लाख रुपये 8-9 लाख रुपये रक्कम ऐकून जीभ जड झाली हो. तुमची जीभ जड झाली. हा, रक्कम- तुमची जीभ जड झाली. होय, जीभ जड झाली. ओ माय गॉड हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. कुठला neuro- तुमचं पण MRI करायला लागणार. माझा- Oh my God, मला केवढं काम आहे. मला खूप काम आहे. नाही बरं झालं तुम्ही इकडे आलात. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. तुम्ही इथे बसा. तुम्ही खाली बसा. मी कुठेही जाऊ देणार नाही. वनिता कम हिअर प्लीज कम हिअर. बॉयजला बोला. वनिता कम हिअर. ऐक त्या ऑपरेशनची तयारी कर. ह्यांना घेऊन जा टेस्ट साठी. आणि ऐक ह्यांना घेऊन जाशील त्याच्या आधी कीटकनाशक मार. मला घेऊन गेलो कीटकनाशक कशाला मारायचंय. मग तुमच्या अंगात भयंकर किडे आहे. सॉरी नाही अरे हळू जरा. मला असं म्हणायचं होतं की तुमच्या अंगावर किडे आहेत म्हणजे तुम्ही एवढं फिरत असता समाजसेवा करत असता मग तुम्हाला कुठे वेळ स्वतःची काळजी घ्यायला म्हणून म्हणलं मी कीटकनाशक वगैरे. हा चल घेऊन जा. थांबू नको तू तयारी कर. वॉर्डबॉयजला बोलव. चला मॅडम अरे बोल ना. सॉरी मॅडम तुम्ही जर हसणं थांबवा ना. सॉरी मॅडम आम्ही खोटं बोललो मॅडम. तुमच्याशी खोटं बोललो आम्ही. ते काय झालं आमच्या एरियात तुमचं नवीन क्लिनिक बघितलं ना. तुम्हाला बघितलं तुम्ही खूप सुंदर आहे. पण आपल्याला असं वाटलं की जरा चान्स मारून बघावा म्हणून तुमच्याकडे आलो. हा बोलला म्हणून मी बाकी काय? कुठं नाटक केलं बेशुद्ध व्हायचा. मी बेशुद्ध होतच नाही कधी. तुम्हाला काय वाटलं मला काय कळलं नसेल तुम्ही खोटं बोलताय. हा. लाज नाही वाटत. हा समाजसेवा करायला आवडते ना मग मुलींचा आधी रिस्पेक्ट करायला शिका. आणि रिस्पेक्ट इथे असतो डोक्यात. कळलं ना. या आता. मॅडम कॉमेडी सोबत सामाजिक पण टाकलं. आता कानात बसून हसणार आहे.